अन्यथा विलासजी, अन्यथा चौकशी समितीमध्ये सुद्धा जे मेंबर आहेत त्यांना सुद्धा अंजलीताई त्या ठिकाणी असं काही नाहीये की चौकशी समितीच्या लोकांना भेटणं किंवा गैर आहे, त्यांना सुद्धा भेटू शकतात, त्यांना सुद्धा ती भूमिका मांडू शकतात. परंतु काय होतं, सार्वजनिक जीवनामध्ये एखादं नेतृत्व मोठं होतं आणि आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा हं. या सगळ्या विषय आहे, अशा वेळेस हा विषय निघाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा अनेक वेगवेगळ्या प्रकारे होती आणि म्हणून मला असं म्हणायचंय की आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय, देवेंद्र फडणवीसांनी नेमलेली चौकशी समिती, उच्चस्तरीय चौकशी आणि त्याच्यामध्ये माननीय विकास खारगे साहेब यांच्या माध्यमातून होणाऱ्या चौकशीला थोडासा वेळ द्यावा. ज्या वेळेस यामध्ये कोणी दोषी आढळलं तर त्याच्यावरती निश्चितरित्या कारवाई आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादा सामोरे जाण्यास तयार राहतील. ठीक हे आहे. मी स्वतः पटकन दादांनी एक सुद्धा पटकन एक त्यांच्या छोटीशी कमेंट माध्यमातून घेतो. बाकी सांगितलं. सगळ्या पाहुण्यांना पण बोलायचं चर्चेमध्ये. अंजलीताई, फडणवीसांवर तुमचा विश्वास नाही का? त्यांच्या कमिटीवर विश्वास नाही का? असं ते थेट विचारतायत. मला एक आठवतंय विलास, की जेव्हा खडसेंनी राजीनामा दिला होता, हं. तेव्हा अशीच एक समिती बनली होती, ज्याचं नाव झोटिंग कमिटी होतं. हो. त्याचाही एक अहवाल तयार झाला होता. तो अहवाल आजपर्यंत महाराष्ट्रापुढे आलेला नाही. हं. याच्यावरनं मी जे सगळ्या महाराष्ट्राला समजायचंय, ते त्यांनी समजून जावं. प्रत्येक वेळेस कुठलीही घटना घडली, की एक उच्चस्तरीय समितीची स्थापना होते. पण हं. ती उच्चस्तरीय समिती पैसे खर्च करून, आमचे कराचे पैसे खर्च करून जे अहवाल तयार करते, तो देखील बाहेर जाहीर करण्याची तसदी हं. देवेंद्र फडणवीस घेत नाहीत. हं. म्हणून मला वाटतं, की आत्ताच्या घटनेला मी इनफॅक्ट काल जेव्हा बावनकुळेंना भेटले, मी म्हटलं एक जनप्रतिनिधी म्हणून एका व्यक्तीला त्या समितीवर घेतलं पाहिजे. मला नका घेऊ, विजय कुंभारना घ्या, की असा कोणीतरी व्यक्ती पाहिजे, की ज्याच्यावर जनतेचा विश्वास असेल हं. आणि अशा व्यक्तीचं तिथे असणं गरजेचं आहे. आता जे ते म्हणाले प्रवक्ते विकासजी, तर विकासजी आपल्याला नम्रतेने मला सांगायचंय, की काल मी देखील हेच मांडलं होतं, की ही जी सो कॉल्ड समिती बनली आहे, त्याच्यापुढे सगळं मुद्देसूद मांडण्याची परवानगी मला मिळावी आणि त्याचा तसं मी पत्र देखील बावनकुळेंना देणार आहे. ठीक आहे. ज्याला आपण आपल्यासोबत डिपोज अजित करणं चव्हाण म्हणतो. आहेत, सहमुख्य प्रवक्ते भाजपचे. अजितराव, तुम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरं जाता तेव्हा फार घोषणा देत असता. तुम्ही पार्टी विथ डिफरन्स आहात. तुम्हाला भ्रष्टाचार अजिबात चालत नाही. ना खाऊंगा ना खाने दूंगा हा तुमचा नारा आहे. मग आज तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले लोक अशा प्रकारे भूखंडची भूखंड खातायत, इतके गंभीर आरोप होत आहेत. मग तुम्ही सगळं फक्त बघत बसणार आहात? तुम्ही राजीनामा घेणार नाहीयेत? विलाजी, या विषयामध्ये